हत्या प्रकरणात धनंजय मुंडेंचा दुरान्वय संबंध आहे की नाही हे तपासानंतरच कळेल. आताच दावे नको. भाजप आमदार सुरेश धस यांचा अजित पवारांना सल्ला. मला राष्ट्रवादीतून बाहेर काढायला मुन्नीच कारणीभूत. भाजप आमदार सुरेश धस यांचा गौप्यस्फोट. बीड प्रकरणात कुणाचेही लाड होऊ देणार नाही. कुणापर्यंतही धागेदोरे पोहोचले तरी माफी नाही. अजित पवारांचा इशारा. काँग्रेस शिवसेना ठाकरे गट राष्ट्रवादी पवार गटात वादाची ठिणगी. विधानसभेतील पराभवानंतर टीका करताना मविया नेत्यांकडून एकमेकांवर चिखलफेक. उद्धव ठाकरेंकडून बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी. 23 जानेवारी 2026 पर्यंत स्मारकाचं काम पूर्ण करणार. उद्धव ठाकरेंची माहिती. खंडणी प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी. हत्या प्रकरणी विष्णू चाटेचा ताबा मिळवण्यासाठी एसआयटी अर्ज करणार. बीड हत्या प्रकरणात मानवाधिकार आयोगात गुन्हा दाखल. मानवाधिकार आयोग हत्या प्रकरणाचा स्वतंत्र तपास करणार. मानवाधिकार आयोगाची स्वतंत्र टीम बीडला भेट देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पटोलेंची सांत्वनपर भेट घेतली. नाना पटोलेंच्या मातोश्रींचं निधन झाल्यानंतर फडणवीसांनी सांत्वनपर भेट घेतली. इंदापुरात भीमा नदीत वाळू उपसा करणाऱ्यांवर मोठी कारवाई. वाळू उपसा करणाऱ्या 6 बोटी नष्ट. महसूल आणि पोलीस विभागाची संयुक्त कारवाई. टोरेस कंपनी घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून 6 ठिकाणी छापेमारी. सर्व कार्यालय आणि संचालक बोर्डावरील आरोपींच्या घरी सर्च ऑपरेशन. छापेमारीत 3 कोटींची रोख रक्कम.